नमस्कार. जाग. लेखक रणजित देसाई. अभिवाचन अनुराधा कर्वे. झिरझिरीत काळोखात रात अजून निजून होती. मावळतीकडे झुकलेल्या चंद्रकोरीचं पीठ विरळ धुक्यातून पडत होतं. सगळीकडे नीरव शांतता वावरत होती. झाडांचे आकार काळोखात मिसळले होते. उंच पर्णहीन झाडांमागे गेलेल्या चंद्रामुळे झाडांचे उंचावलेले हात रात्रीची भयानता वाढवत होते. त्या शांततेत गाव कसं चुपचाप झोपलं होतं. रात्री रस्त्यावर केलेल्या शेकोट्या थंडावल्या होत्या. त्या राखेत घर करून बसलेली कुत्री अंगाची चाळवाचाळव न करता ऊब शोधत तशीच पडून होती. कुठून तरी फडफडत आलेली 2-4 वाघळं त्या पर्णहीन काटक्यांना लटकली. गावचा रस्ता तसाच पडून होता, पाणंदीच्या वाटेवर पडलेल्या अजगरासारखा. दोन्ही बाजूंची घरं छपरांच्या खपलीत शांतपणे उभी होती. पण ती शांतता फार काळ टिकली नाही. शांततेला छिद्र पडलं होतं. कुठंतरी पोराच्या रडण्याचा आवाज उठला होता. एक दरवाजा करकरत उघडत होता, मिटत होता. त्या बेसावध आवाजात भाताच्या भरडीच्या जात्याचा आवाज मिसळला. हळूहळू त्या आवाजानं अखंड घरघर धरली आणि त्याच नादातून अद्यापी झोपेनं भारलेली ओवी साद घालू लागली. फिरू लागलेल्या 4-2 भरडीच्या जात्यांनी गावावर आवाजाचा फेर धरला. उठणाऱ्या ओव्यांचे सूर टिटवीच्या आवाजासारखी साद घालू लागले. काव! एक कावळा ओरडला. बसल्या जागेवरून त्यांनी परत आवाज दिला. जाग्या झालेल्या दुसऱ्या कावळ्याने त्याला साथ दिली. तेवढीच साथ मिळाली. त्या आवाजाने जागं झालेले कावळे डचकून काळोख न्याहाळत होते. रात्रभर शिवारावर चक्रा मारणारं एक भलं मोठं घुबड फडफडत फडफडत एका झाडावर उतरलं. त्या चाहुलीने कावळे उगीच करकरले आणि परत शांतता पसरली. रस्त्यावर पावलं वाजत होती. कुत्र्याच्या शेपटीवर पडलेल्या पायामुळे कुत्रं दचकून ओरडलं. पाठोपाठ पडलेल्या दगडाने केकाटत दूर पळालं. दूर जाऊन मागे वळून पाहू लागलं. अंधारात नाहीशा होणाऱ्या आकृतीकडे पाहून भुंकू लागलं. पण त्या भुंकण्यात त्वेष नव्हता. भुंकणं थांबवून दगड लागलेल्या जागी त्यानं चाटून घेतलं आणि ते आपल्या जागेकडे वळलं. त्या राखेत 2 पिलं आईची हरवलेली ऊब शोधत होती. कुत्री जवळ येताच ती पिलं आईच्या पोटाला भिडली. माराचं दुःख विसरून ती कुत्री आपल्या पिलांना पाजू लागली. पडल्या जागेवरून उघड्या डोळ्यांनी ती कुत्री काळोख न्याहाळत होती. सरावाच्या जागेवरून 2 बायका जात होत्या. दवानं थंडावलेल्या घाटाच्या पायऱ्या त्या अलगद उतरल्या. नदीचं पात्र कसं शांत होतं. धुक्याचा पडदा त्यावर धरला होता. चंद्राची कोर क्षितिजाकडे झुकली होती. त्या पुसट प्रकाशात नदी उतू गेलेल्या दुधाच्या धारेसारखी दिसत होती. आपली वस्त्र खोचून घेऊन त्या बाया सावकाश पाण्यात उतरल्या. पावलांना पाण्याचा उबदार स्पर्श झाला. पाण्यावरचं धुकं वर उसळलं. पिंढरीभर पाण्यात उभं राहून त्या आपल्या घागरी स्वच्छ करीत होत्या. खसखस उठत होती. पाण्यात बुडालेल्या पावलांभोवती बारीक मासे फेर धरीत होते. त्या बायांनी आपल्या घागरी भरून घेतल्या. काखेतला आणि डोईवरचा भरल्या घागरीचा भार सावरत त्या घाटाच्या पायऱ्या चढून गेल्या तेव्हा चंद्र क्षितिजावर टेकला होता. चंद्र मावळला. एक गार वाऱ्याची झुळूक सळसळत निघून गेली. पानावर धरलेले दवाचे ठिपके जमिनीवर सांडले. गावच्या वेशीवरचं बांबूचं बेट उभ्या जागी कुरकुरलं. देवळासमोरच्या पारिजातकाचं एक फूल गिरक्या घेत घेत खाली उतरलं. वाऱ्यानं वाट शोधली होती. त्याचा वेग वाढत होता. तो अखंड वाहत होता. पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा उतरला होता. पूर्वेच्या डोंगरकडेवर आता चुन्याचं बोट फिरलं होतं. वाढलेल्या गार वाऱ्यानं कावळ्याचं अंग शहारलं.
आपल्या पंखात खुपसलेली चोच त्यांनी बाहेर काढली. क्षणभर त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि आवाज दिला, काव. लिंबाराच्या फांदीवर अंग फुगवून बसलेल्या चिमण्यानं दचकून पाहिलं. कावळ्याच्या आवाजाखेरीज काही ऐकू येत नव्हतं. एका पायाच्या पकडीत फांदी धरून त्यानं दुसरा पाय मागे लांब पसरून आळस दिला. पंख पसरून अंग सैल केलं आणि साद घातली. चिव 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 चिव. झाडावरच्या चिमण्या जाग्या होत होत्या. चिवचिव वाढत होती. त्या गोंगाटानं जागा झालेला बुलबुल आपल्या डोक्यावरचा तुरा फुलवत घरट्यात बसलेल्या मादीकडे सरकला. त्याची दीर्घ साद चिमण्यांच्या आवाजात मिसळली. अंडी उबवत बसलेली ती मादी शांतपणे ते सारे आवाज ऐकत आपल्या पोटाखालची अंडी हळूवार पावलांनी घोळत होती. आपल्या आवाजानं गोंगाट करणाऱ्या चिमण्या झाडाच्या शेंड्यावर झेपावल्या. भारानं वाकलेल्या शेंड्यावर डोलत गार वारा सोसत काही क्षण काढले. पण गार वारा असह्य होऊन त्या काही क्षणातच आतल्या फांदीवर आल्या. फांदीवर अंगाला अंग लावून बसून राहिल्या. पण तसं बसून तरी किती वेळ राहणार? अचानक चिमण्यांचं भिरं झाडावरून उडालं आणि कळकीच्या बेटावर उतरलं. झिपऱ्या जुंधळ्याच्या फुललेल्या कणसासारखं कळकीचे शेंडे दिसू लागले. आपल्या शेपटीचे गोंडे फडकावीत चकचकत खारी फांद्यांवरून पळत होत्या. पण झाडाखाली उतरण्याचा त्यांना धीर होत नव्हता. चिंचेच्या ढोलीत उतरलेलं घुबड ढोलीच्या तोंडाशी बसल्या जागी पेंगत होतं. भारद्वाजाच्या गंभीर आवाजाची लकेर साऱ्या शिवारावरून घुमली. आता उगवतीच्या अंजिरी आकाशाला पांढरी किनार धरली होती. गावच्या देवळातून घंटेचा आवाज उठत होता. पाण्याला निघालेल्या बायकांची वर्दळ रस्त्यावर वाढली होती. रस्त्यावरच्या कुत्र्यांनी रस्ता सोडून आता घराचे कट्टे पकडले होते. गोठ्यातल्या जनावरांचा आवाज माणसांच्या आवाजात मिसळत होता. गावधरीच्या तळ्याकाठची उंच पांढरी मत्तीची झाडं तळ्यातल्या पाण्यात आपलं रूप पाहत होती. पहाटेच्या गार वाऱ्यानं तळ्याचं पाणी शहारत होतं. तळ्याकाठच्या झाडावर बसलेल्या पांढऱ्या बगळ्यांपैकी एकाची नजर पाण्यावर खिळली होती. इतर बगळे आपल्या पिवळ्या लांब चोचींनी अंग साफ करीत होते. एक बगळा झेपावला. पंखांचा फडफडाट करत शिवरीचा कापूस उतरावा तसा तो अलगद तळ्याच्या काठावर उतरला. भ्यालेल्या बेडकानं गवतातून उंच उडी घेतली आणि तो तळ्याच्या पाण्यात बत्कन पडला. बेडूक पडला त्या जागेवरून एक वलय उठलं आणि मोठं होत होत तळ्याच्या काठाला जाऊन भिडलं. तळ्यातली कमळाची पानं क्षणभर हेलावली. हिरव्या पानांवर उंचावलेलं पांढरं कमळ आकारण डोललं. आणि दिवस उगवायला अजून खूप वेळ असतानाच धरती जागी झाली.